सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिवाय नमो नमः शिवाय नमो शिवाय नमो नमः शिवाय नमो शिव जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज संत शिरोमणि मंगस्वामी महाराज वैराग्यनिधि अक्कमादेवी माता की ओंकारेश्वर भगवान की जय शिवानंद शिवाचार्य महाराज की जय त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावसर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालका तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम् वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करू अखंड शिवनाम सप्ताह अखंडपणे किती वर्ष झाले अखंडपणे 13 वर्ष 13 हा शब्द फार आवडते मला जो 13 है वो सब मेरा है
13 वर्षाचा तुमचा सेवाचा प्रतिफळ आज गुरुपर्यंत तुम्ही न जाता गुरु तुमच्यापर्यंत येण्याचा शक्ती त्या सप्तामध्ये आहे. कारण सेवा केल्यानंतर सेवाचा प्रतिफळ प्राप्त होणे गरजेचे आहे. आणि कुठल्या प्रकारच्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा वैभवाच्या अपेक्षाला किंवा त्यांच्या पूर्णत्वाला जो आहे होणे म्हणजे प्रतिफळ प्राप्त झाले असं म्हणता येत नाही. हे कळालं कोणाला? वीरशैव लिंगायत परंपरातील एक थोर संत आणि महाराष्ट्रातील एक वैभव मूर्ती, अनेक अनुभवी संत होऊन गेलेले आहेत. सांसारिक पारमार्थिक दोन दृष्टी बाळगून त्यामध्ये प्रत्येक जीवाला प्रसादाचा अनुभूती करता येते. म्हणून थोरमेव संत लक्ष्मण महाराजजी त्यांच्या अनुभवातील प्राप्ती आपल्या समोर त्याने ठेवलेले आहे. लौकिक जीवनातील लोक व्यवहाराच्या प्रगती, व्यवहारामध्ये होत असलेले उत्थान वृद्धी लाभ पाहून काय म्हणतात? प्रसाद भेटले गुरु महाराजांचा. महाराजजी याच्यासाठी प्रसाद म्हटलेले नाही. ज्याला लेकरं झाला नाही, लेकरं होऊन गेलं, लेकरं झाल्यानंतर त्याला प्रसाद मिळाले आपण म्हणतो. पैसा भेटल्यानंतर प्रसाद भेटले आपण म्हणतो. पीक पिकल्यानंतर प्रसाद भेटले म्हणतो. हे प्रसाद धोका आहे. ह्याच्यानं तुम्हाला कधीही कल्याण होणार नाही, अधःपतन होणार आहे. परंतु कल्याण कशामध्ये आहे? महाराजांना कळा. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. किती छान सांगितलं. मी सामनगाव मध्ये 3 तास बोललो. आपण आता 6 बोलायचं की 8 तास बोलायचं तुम्ही सांगा. यांचं कल्याण करायचं आहे, ते उभा राहिलेल्या लोकांचे कल्याण करायचं. असं तेवढा वेळ मी घेत नाहीये, परंतु भजन मंडळी जास्त घेतात वेळ. आम्हाला बोलायला कमी लावतात. प्रमाण देऊन प्रत्येक गोष्टीला प्रमाण देऊन प्रमाण दिल्या तुमचं कल्याण झालं. बसलेल्या लोकांच्या नाही. त्याकरता महाराजांच्या लक्षात काय आलेले आहे? गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. पहिला हा शब्द गुरु. कारण जगामध्ये एक व्यक्त आहे, एक अव्यक्त आहे. भगवंत एक व्यक्त स्वरूपात आहे, एक अव्यक्त स्वरूपात आहे. व्यक्त म्हणजे दिसणारा देव, अव्यक्त म्हणजे
न दिसणारा देव. व्यक्त बरं वाटते की अव्यक्त बरं वाटते? बरं कोणतं वाटत? दिसलेले बरं वाटते की न दिसलेले बरं वाटते? बरं. बराच दिवस तुम्ही हे भोसा आहे ना, भोसा या गावातील अनेक काही माता मंडळी असो, तुम्ही असो, मला युट्यूब मध्ये बघितलं असेल, व्हॉट्सअप मध्ये बघितलं असेल. आता प्रत्यक्ष बघण्यामध्ये आनंद आहे की का व्हॉट्सअप मध्ये बघण्याचा आनंद आहे? म्हणजे ह्याला व्यक्त म्हणतात. प्रत्यक्ष पाहणे म्हणजे हे व्यक्त आहे, अप्रत्यक्ष म्हणजे अव्यक्त आहे. देव कसा आहे? देव कसा आहे? अव्यक्त आहे. गुरु कसा आहे? व्यक्त आहे. गुरु हा व्यक्त आहे. या दोनों मध्ये श्रेष्ठ कोण आहे? बरं, ठीक आहे. गुरुला देव म्हणावा की म्हणू नये? देव हा गुरु सारखा आहे किंवा नाही? देवाचा देव सारखा आहे की नाही? देव आणि गुरु सारखा आहे किंवा नाही? हे चुकीचं आहे. गुरुचा उपमा देवाला देता येत नाहीये. देवाचा उपमा गुरुला देता येत नाही. कारण का थोडी म्हटलं, का भारी म्हटलं? लक्ष आहे की नाही? लक्ष. मी काय कीर्तनकार नाही, तरी सुद्धा हे लोक जबरदस्ती करून मला या ठिकाणी उभा करतात. या मुश्किल. शिवहार. कीर्तनकार लोक आम्हाला बघून जळतात. काय आमचं कामही बुडून टाकले महाराज जाऊन. भोसाला गेले, बुडून टाकले. म्हणून त्यांच्या मी थोडं हित बघावं लागेल आपल्याला. भारी भारीचे कीर्तनकार आहे आपल्या संप्रदायामध्ये, काही कमी नाही. माऊली फार आपल्या प्रती कल्याण केलेले आहेत. थोडी भारी म्हणण्याचं एकमेव कारण आहे. अजून एक शब्द महाराष्ट्रामध्ये माऊलीला शब्द ठेवलं. गुरुमाऊली, गुरुमाऊली, गुरुराज माऊली. आई आणि वडील. आई बी उभा आहेत, वडील बी तिथं उभे आहेत. बराच दिवसापासून गेलेले मुलगा तो आला घरी. आल्याबरोबर पाय कोणाचा पडा? पहिला माय. कोणाचा पाय पडा पहिले? मुश्किलच आहे. बोललं मी मुश्किलच. ये कधी म्हटलं आई लोक, आई म्हटलं तुम्हाला राग येते आणि तुम्ही म्हटलं त्याला राग येते. मी बोलतो ह्याचे उत्तर. पहिला पाय आईच पडायचं. कारण का? एकमेव कारण आहे. तेवढा पालन पोषण वडील करू शकत नाही. तेवढा सहनशीलता वडील बाळगू शकत नाही. ते बघा, हे कपडा अंगावर आहे की अंगाच्या मध्ये आहे? अंगावर आहे.
अंगावर आहे, चमडा आत आहे. चमडा भारी की कपडा भारी? चमडाच नसेल तर कपडे घेऊन काय करा? चमडा भारी. या भारीचा चमडा कोण दिले? म्हणजे आई दिले, म्हणून आई भारी. कपडा मात्र वडील देतो, वरचा कपडा वडील देतो, आतला कपडा आई देते. म्हणून जगाला दाखवून दिलेली आई, आईच्या उपमा फक्त गुरुला दिले. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. तुम्हाला जास्त वेळ भेटला नाही म्हणून मीच घेतलं. कारण इथे येत्या वेळेस माऊली माऊली म्हणून म्हणायला वेळ भेटला नाही ना. पहिले लांबून आलं नाही, आम्ही जवळून आलो. तर गुणगान करण्याच्या वडील शुद्ध झाल्यानंतर उचलून घेतो. वडील शुद्ध झाल्यानंतर उचलून घेतो. तस गुरुमाय हे आई आहे, देव आमच्या वडील आहे. ओंकारेश्वर भगवान आमच्या वडील आहे. गुरु हा आमच्या आई आहे. आई स्वच्छ करून जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत वडील उचलून घेत नाही. तसं गुरुमाय शिष्याला काय करतो? स्वच्छ करतो, शुद्ध करतो. ज्यावेळी शुद्ध करून तिकडं शुद्ध करून प्रसिद्ध करून पाठवून दिलं, ओंकारेश्वर भगवान म्हणतो ये मी तुला उचलून घेतो, म्हणून त्यावेळी उचलून घेत असतो. म्हणून वडिलाला प्रसन्न करण्याकरता गुरुमाऊलीची गरज आहे. शुचिरभूत करण्यासाठी गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. म्हणून महिमा आहे. एक आईचा महिमा, एक वडिलांचा महिमा, एक गुरुचा महिमा. हे तीन मूर्ती जगात श्रेष्ठ आहे. या आई वडिलापेक्षा श्रेष्ठ पदवी गुरुमाऊलीला देण्याचं एकमेव कारण आहे. बघा, गुरुमाय आई या दोघांमध्ये काय फरक आहे? या आईला या काय फरक आहे? काय फरक आहे सांगू? आता ज्यावेळे लहान असताना बाहेर जाते लेकरू, बाहेर जाऊन आल्यानंतर काय करते? डाव्या हाताने स्वच्छ करते, किंवा कुठेतरी गलीज केलं तरी डाव्या हाताने स्वच्छ करते. दोन हात लावत नाही ते. परंतु गुरुमाय काय करते माहितीये का? या जीवन तुम्हाला बोलून 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 स्वच्छ करते.
बोलून बोलून स्वच्छ करते, हेच प्रसाद आहे. लक्षात आलं का? हे प्रसाद आहे. आई गाय माय, गुरुमाय आई आणि गाय याच्याबद्दल बोल ना. सामारगाव मध्ये काय कोणाला लक्षात आहे की मला माहिती नाही. आई हाताना स्वच्छ करते, गाय जीबीना स्वच्छ करते, गुरुमाय वाणीना स्वच्छ करते. म्हणून हे तीन माय फार श्रेष्ठ. डिलिव्हरी झाल्यानंतर गायीच्या डिलिव्हरी होती की नाही, ज्यावेळेला कशाला होती, पाणी घालून धुता का तुम्ही? काय एवढा स्वच्छ करते, एवढा स्वच्छ करते, सांदी सांदी सुद्धा ते शिल्लक ठेवत नाही माय, तेवढा चाटून काढते. तस गुरुमाई सुद्धा तुमच्या कुठल्या प्रकारचा शिल्लक ठेवत नाही, 100% साफ करते. आणि 100% साफ झाल्याशिवाय, स्वच्छ झाल्याशिवाय हे उचलून घेत नाही. सिद्धू ओंकारेश्वर उचलून घेत नाही. थोडा बी शिल्लक राहिला तर जमत नाही तिथं. हा नूरे बिलकुल. महिमा असे प्रसाद घेताची स्वामीच्या, नाश होय षडरी पूजा. स्वच्छ करावं लागते. ऐकून 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 स्वच्छ होतात. धुवून धुवून नाही, वरी धुवून चमडा स्वच्छ होते. म्हणून गुरूंना जवळून बघावं, जवळून पहावं म्हटलं. जवळून पहा म्हटलं काय माहितीये का? तुमचं जवळ येऊन थांबणे आणि जवळून बघणे हे नाही, हे पाहणे नाही. या देवावरती सुंदर फूल ठेवले, एक सुंदर फूल ठेवले. पाहिले की किती आनंद वाटते. बर, जवळ गेल्यानंतर ठळक दिसते, अजून जवळ गेल्यानंतर एक प्रकारचे आनंद होते. काय आनंद होते? हे काढून ठेवलं फूल, हे फूल बघितले की आनंद होते. तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. एवढा असताना आनंद वाटते, एवढा असताना आनंद वाटते, एवढा आनंद वाटते, एवढा आनंद होते. इथपर्यंत आल्यावर अति आनंद होते. सुगंध दुरून घेता येत नाही. सुगंध कसा जवळून घेता येते. तसा गुरुमाऊलीचा सुगंध तुम्हाला घ्यायचा असेल तर जवळ जावं लागतं. सुगंध म्हणजे कोणता? त्यांचा श्वास का, त्यांच्या विचाराचा सुगंध तुम्हाला लागावा लागते. त्याला म्हणतात सुगंध. तुम्हाला ते पोहोचावं लागते. आणि अजून एक गोष्ट आहे, दूर असताना छान बी वाटते, जवळ गेल्यानंतर आनंद बी वाढते. त्या झाडापाशी अजून एक गोष्टी आहे. कुणाचा महाराज ऐकलं आहे का सगळे? ते माया मागे बसले, ते लोक लई हुशार आहे. आम्ही चिपुडी सगळं गुप्तच घेतल्यासारखं. शिवहार म्हणून मीच मागे सरतो. तू दिसावं म्हणून मी मागे सरतो. दिसलं तरच आनंद आहे ना, म्हणून दिसावं. एकदम जवळ गेल्यानंतर
जवळ म्हणजे आत्मिक जवळ, शरीराला नाही, आत्मिक जवळ. आत्मसंगातक्य चन्न मल्लिकार्जुन नियन म्हणतो. आत्माचा संगती, त्यांच्या विचाराचा संगती. अजून एक गोष्ट आहे, फूल आहे, झाड आहे, सुगंध आहे, त्याला काटे आहेत. कधी कधी काय म्हणतात त्याला, टोचायचं, टोचत बी लागते. महाराज टोचणारा महाराज बरं वाटते की तुमचं वाहवा करणारे बरं वाटते? वाहवा बी करावं लागते, कधी कधी इंजेक्शन बी द्यावं लागते, टोचावं लागते. तुम्ही अवघड केलं तर ते टोचते. कशाला, चांगलं असल्यावर कशाला टोचायचं? आई टोचते म्हणलं, आई शिवे देते म्हटलं, वडील शिवे देते म्हटलं, बाहेरचे लोक तुम्हाला शिवे देत नाही का बरं? तुमचं कल्याणाचा त्याला विचार नाही. कल्याणाचा विचाराच्या दृष्टीने आई आम्हाला शिवे देते, आई आम्हाला मार देते, वडील आम्हाला मार देतात. आपल्याला मार कधी देत नाही. कोणाला मारते? आमच्या अवगुणाला मारतात. अवगुणाला मारण्यासाठी आपल्या जवळ दुसरं उपाय नाही, चमडाच आहे. म्हणून टेस्टिंग होत राहते. टेस्टिंग म्हणजे कळालं का? पहिले टेस्ट. हे शरीर आहे ना, शरीरामध्ये देव आम्हाला असं सुविधा केलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा टेस्ट करूनच पास होते. एरोप्लेन मध्ये जायचं असलं तर कितीतरी टेस्टिंग राहते. रेल्वे चेकिंग होते, एअरपोर्ट मध्ये चेकिंग होते, कुठंतरी मोठा हॉल मध्ये तुम्हाला जायचं असलं तर त्या ठिकाणी टेस्टिंग होते. 2-3 ठिकाणी टेस्ट होतात. एरोप्लेन मध्ये तर जास्त टेस्टिंग होते. पहिला गेट, दुसरा गेट, तिसरा गेट, आखरी एरोप्लेन मध्ये बसताना सुद्धा टेस्टिंग होते. माय ऐका इकडं, तस ताट समोर येते तुमच्या जवळ, प्रसाद. प्रसादाच्या थाली समोर आल्याबरोबर पहिला टेस्ट होते. कोण करते टेस्ट? टेस्ट कोण करते? म्हणजे टेस्ट हे करतात ती गोष्ट वेगळी, परंतु पहिला टेस्ट होते हाताचा. हात काय टेस्ट करते तुमची? इथं अन्न ठेवल्यावर हात काय टेस्ट करते सांगू का? हे बी सांगावं लागते. बरं ठीक आहे, सांगतो. बऱ्याचशा गोष्टी ऐकायच्या आपल्याला. एक शिकलेला माणूस, एक अनफड माणूस, दोघं बी बसले जेवायला. ते चमचा ते हे सगळं व्यवस्थित ठेवले होते. एक गेला भोसाचा माणूस, एक बसला तिथं, त्यानं बी बसलं. ते चमचा बाजूला सारला, हातला हात, थांब थांब म्हणलं. काय झालं? मूर्ख, आपल्या प्रतिष्ठाला धक्का येते. कसं करू? काय मी चमचा ठेवले, चमचा घे, चमच्याने खा. आता मजबुरीने चमचा घेतला. चमचा म्हणजे कळालं का? छोटा राहते, घेतलं, चर्र दिशी लागले. काय भयानक गरम होत खीर. गरम खीर असा घेऊन तोंडात ठेवल्या बरोबर कसं तरी करून गिळून टाकला, थुकता येत नाही. नंतर म्हटलं जाऊ दे तुझा खड्ड्यात ये चमचा, माझा टेस्टिंग पॉवर माझा हातात आहे. मला
देवाने एवढा सुंदर चमचा दिले टेस्ट करून घ्यायला. पहिला टेस्ट इथं होते हाताची, दुसरा टेस्ट नाकाची. काय घमघम मस्त तळू लागले भज्जी कोणीतरी तळलं घ्यायचं. घमघम घमघम वास होतो. दुसरा टेस्ट, पहिला टेस्ट तर वास आहे, दुसरा टेस्ट तर हात आहे, आणि तिसरा टेस्ट पहिला काय करतात डोळा बघतात, टेस्ट करतात चांगला दिसायले, नंतर वास बघून बघतात मस्त वाटायला, आणि तिसरा टेस्ट हात बघते, आणि चौथा टेस्ट गोड आहे, तिखट आहे, कडू आहे, आंबट आहे. शिस्त असेल तर सप्लाई चालू होते, नाही तर बाजूला जाते. बरोबर आहे. एवढा टेस्टिंग होते की नाही ना सगळ्याच. एवढं टेस्ट आम्ही सगळं करतो दररोज. कितीतरी माणसं बसून आहेत आमच्या अंगामध्ये. किती बेस्ट उपाय केले देवानी. एवढा सुंदर काया, एवढं सुंदर शरीर, काही उणीव नाही, काही प्रॉब्लेम नाही. प्रसाद घेताची स्वामीच्या, नाश होय षडरिपुच्या. गुरुमाऊलीचा अनुकरण, गुरुमाऊलीचा वचन ऐकल्यानंतर ते कसं श्रद्धेतून श्रवण करावं लागेल. श्रद्धेतून श्रद्धेतून श्रवण करावं लागेल. तू सांगू नये, सांगू नये, नाहीतर युट्यूब मध्ये बघ नंतर. मेन 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 व्यक्तीला साठवून टाकले होते तुम्ही. शिवहाराज बघा, आपल्या जीवन सुरुवात व्हायचं असेल, आपल्या जीवन सुरुवात व्हायचं असेल, आमच्या क्लिअरिटी आम्हाला करून घ्यायचं असेल. कधी कधी आपण म्हणतो दीक्षा घेतला का, दीक्षा घेतला का. नाही महाराज, नाही महाराज. मग का घेतला नाही. चांगलं गुरुच भेटला नाही आम्हाला, चांगलं गुरुच भेटला नाही म्हणून दीक्षा घेतला नाही. आता चांगलं म्हणून कसं ओळखा, हुडकून कसं आणा. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही, त्यांच्या जीवन अजून सुरूच नाही. लक्षात आलं का. त्याला एकट्यालाच कळलं, टाळी वाजले ते. बरेचशा लोकांना कळणं गेले वाटायले. ऐकण्यामध्ये बी ती कंजूशी करू नये. लक्षात आलं का. ध्यानपूर्वक ऐका. 11 दिवस अनुष्ठान करून आलो मी इथं तुमच्याकडे यायचं. कलबुर्गीमध्ये अनुष्ठान झाले आमचे 11 दिवस. ते घरानं मी सांगत नाही तुम्हाला. गुरु नाही, जीवन सुरू नाही. पर ओळखो या न ओळखो, एक वेळ मस्तक ठेवल्यानंतर
आपलं जीवन सुरुवात होते. एक छोटासा उदाहरण देतो तुम्हाला. एक राजा, एक राजांची एक मुलगी. बराच वर्ष तो साधना करून, तप करून, जप करून, कथा वाचून देवाला भांडून मला कसं लेकरू होणार नाही देवा. देवाला भांडणारे नाही आहे. ऐकलं का? देवाला लोक भांडणारे. मी एवढा सेवा केल्यानंतर फळ का देत नाही. अशा प्रकारचे चित्र मी कुठं कुठं पाहिलेले आहे. दृश्य तिथं चाकूरला विठ्ठलराव माकडे म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर होता पूर्वी. त्यांच्या पत्नी एवढा भाविक आहे, शिवभक्ती, शाश्वत शिवभक्ती. शिववेन अन्य करिता उपाय, जाना तो अपाय होती सर्व. म्हटल्याप्रमाणे गुरु महाराजांच्या सेवेत असलेले माय माऊली सांगितलं, बघ तुला लेकरं होणार म्हणजे होणार. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 24 वर्ष गेले. संतांनी आखरीला देवाला भांडण केले. माझा पोटी तू तर यावा लागेल आणि तुझा सती तर माझा पोटी यावा लागेल. 25व्या वर्षी पोटी जन्म घेतले लेकरू. 25 वर्षाच्या नंतर नाव वैष्णवी आहे. अख्खा इंडियामध्ये पहिला नंबर 1 पास झाले परवाच्या दिवशी. अख्खा नंबर 1. गव्हर्नमेंट कडून विदेशला पाठवून दिले. शशी थरूर त्यांच्या सोबत मुलाखत करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या प्रकारे वैष्णवी ज्यावेळी मी जात होतो त्यांच्या घरी, अध्यात्माचा चर्चा करत राहायची. कशासाठी बोलू लागलो तुम्हाला उदाहरण सांगत होतो. आता हे सुद्धा ते दृश्य आम्ही पाहत आहोत. एक राजा लेकरं नसल्या कारणानं बरेचसे व्रत, जप, तप वगैरे काय काय केला. महादेवांच्या प्रत्येक सोमवारी वरदा शंकराच्या कथा बऱ्याचशा मातांना मी बोललो. व तसेच आता सामान गावून मला फोन आले 5-6 दिवसापूर्वी. आप्पाजी तुम्ही जे म्हटलं होतं ना, पूजा करा, जप करा, पाठ करा म्हणून मी केलो. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला मुलगा झालेले आहे. 3 मुलीच्या नंतर आता मला मुलगा झालेला आहे म्हणून फोन केला. आता जाता जाता त्याला भेटून मला जावं लागते. बरेचशा भक्तांना मी बोललो, लौकिक प्रतिफळासाठी माणूस अपेक्षा करून हे सगळं साधना करत राहतात. सब समस्या का हल. समस्या हल करण्यासाठी आम्ही पूजा पाठ करतो. राजांच्या प्रार्थनाला महादेव शंभू भगवान प्रसन्न होऊन त्यांना कृपा केले. सुंदर असा हा कन्या रत्न
पोटी जन्म घेतला. अनुग्रह का घ्यावे, गुरुची गरज काय आहे, कशा करता आहे, तुमच्या लक्षात येण्यासाठी मी बोलू लागलो. त्यांच्या प्रसाद कसं प्राप्त होता येते, करून घेता येते. जे संस्कार पोटी भेटलेले असतात ना, ते बाहेर आल्यानंतरही सुद्धा ते संस्कार कायम राहते. म्हणून भक्त प्रल्हादाच्या भक्ती प्रकट झाल्यानंतरही सुद्धा पोटात असताना त्यांना त्या प्रकारचे संस्कार भेटला होता. म्हणून भक्त म्हटल्याबरोबर पहिला नाव येते कोणाचं? प्रल्हाद. दान म्हटल्याबरोबर कोणाचं नाव येते? कर्णाचं. बघा, एक विशेष जुळलेले आहे शब्द. त्याप्रमाणे त्या लेकराच्या नाव वैरागी म्हणून ठेवले. वैरागी. वैरागी जन्म घेतल्यानंतर ते थोडं थोडं वाढत गेल्यानंतर ते लेकरू ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली त्यावेळेस त्याने म्हटला, बाबा मला एकांत वास पाहिजे, मला एकांत वास पाहिजे, मला ध्यान धारणा करायचं. माझ्यापर्यंत कोणीतरी गुरु चलून आला तर त्याला मी गुरु करून घेणार, तोपर्यंत मला साधनामध्ये सोडा. एक महल बांधले राजाला, काय महल बांधले, महल मध्ये ठेवून टाकले. बराच दिवसाच्या नंतर हे गोष्ट एक लफंगाला कळाली. ऐकून घ्या ना, एक लफंगाला कळालं हे गोष्टी. महाराज होणं अवघड नाही, महाराज सारखं राहणं अवघड आहे. लक्षात आलं का? महाराज होणं सोपं आहे, महाराज सारखं राहणं. आता तुम्हाला मी महाराज होतोय, जावा थोडं भगवत कपडा घ्या, घालून घ्या, बांधून घ्या, माळ घाला, विभूती लावा, महाराज नमस्कार. मुसलमान सुद्धा महाराज होत आहेत आजकाल पैशासाठी. जळकोटला 5 जगद्गुरू आले होते. एक 30 वर्ष झाले की काय ते मला माहित नाही. 30 वर्षापूर्वी एक त्याच्यामध्ये एक मुस्लिम समाजाचा माणूस महाराज होऊन आपल्या सोबत बसले. सगळ्या महाराज होऊन 100 दिवशी महाराज त्या महाराजांमध्ये खुर्ची घालून बसलं तर ते कुठल्या महाराज, कर्नाटकचं असेल, आंध्राचं असेल, महाराष्ट्राचं असेल, या पद्धतीनं सगळं आम्ही बोलत राहिलो. सगळ्यांचा सत्कार व्हायचा होता. त्यावेळे तो कर्नाटकहून आला होता. मी कर्नाटकचे महाराज किती लोक आहेत मला माहिती आहे. तुमच्या बी लक्षात यावं म्हणून सांगू लागलोय. अनवळखीच्या व्यक्तीला आत घेऊ नका. साक्षात देव आला तरी सुद्धा अनवळखी असेल तर ओळख दिल्याशिवाय आत जाऊ द्यायचं नाही. ओळख पाहिजे. त्यावेळेस सत्कार करताना तुम्ही कुठले महाराज म्हटले, त्याला नंबर सत्कार करायचा होता ना, 5-5 हजार रुपयाचं पाकिट बी द्यायचं होतं, सत्कार करायचं होतं. त्यावेळेस कुठले महाराज, त्यांनी म्हटलं हेडगापूरचे महाराज. मला माहिती आहे हेडगापूर महाराज कोण आहे, मला माहिती आहे. म्हटलं हेडगापूर 2 आहेत की काही एक आहे, मी कन्फ्युज. हेडगापूर कुठे आहे महाराज? कर्नाटकमध्ये. कर्नाटक कुठे आहे? जिल्हा तालुका सगळं विचारलंय. पकडा म्हणलं याला, ओढा खाली म्हणलं त्याला. खाली ओढलं, मार दे त्याला. आम्ही कधी नसेल त्या ठिकाणी तो बोलला असेल तर सत्कार बी करत होते, पाय बी पडत होते, दक्षिणमाळे देत होते, घरला घेऊन जाऊन
पलंगावर झोपायला बी लावत होते. त्याकरता ओळख पाहिजे, निष्ठा असेल. त्या प्रकारचे एक लफंग त्या वैरागीचे आवरण हडप करावं म्हणून महाराज होऊन गेला. भवती भिक्षां देई, ते आले मधून काहीतरी भिक्षा घेऊन. तुमचं दीक्षा झाला का? नाही. अनुग्रह नाही. ज्याला अनुग्रह नाही, ज्याच्या दीक्षा नाही, त्याच्या हाताना आम्ही अन्न घेत नाही. दीक्षा नाही आम्ही स्वीकार करत नाही. कपाळावर विभूती नाही, गंध नाही, तिळा नाही, त्यांच्या हाताना पाणीही घेत नाही, आम्ही अन्नही खात नाही. महाराज तसं असलं तर दीक्षा कसं करावं? दीक्षा करून घ्यावं लागते. तसं असलं तर द्या ना दीक्षा. आता काय झालं? उशीर कशाला? तुम्ही आलात म्हटलं तर घेऊन टाका. त्याने म्हटलं इथं दीक्षा देता येत नाही, जंगल मध्ये द्यावं लागते, कोणी राहू नये त्या ठिकाणी दीक्षा द्यावं लागते. मग चला जाऊ, छान झाला. मग तसं नाही, तुमच्या जवळ सोना चांदी जे बी काय सगळं भरून घे. ते कशाला? ते कशाला म्हणजे निर्मोही व्हावा लागते. सोन्यावरचा तुझा मोह किती आहे म्हणून मला बघायचंय. सोना चांदी काही असलं तर तू काय कर, जमा कर. हो महाराज ते काय मोठी गोष्ट नाही. हो ते 2-3 किलो सोनं काय राय नाही. राणीच्या मुलगी म्हटल्यावर काय, राजाच्या मुलगी गटोडा बांधली. माहिती तुला वच्चा होती की ते म्हणजे घेतलं, गेले जंगलमध्ये. त्या लेकराला बांधून टाकले. बांधून टाकून बर 7 दिवसाच्या नंतर मीला सोडायला येतो, तोपर्यंत तुला हालचाल करायचं नाही. बरं महाराज, आता विश्वास होता ना, त्या लेकराचा विश्वास होता या गुरुवर. हे बंधन सोडण्यासाठी मलाच यावं लागते, कोणी तुझं बंधन काढू शकत नाही. मी आल्याशिवाय तुझं बंधन काढून घ्यायचा नाही. मी आल्याशिवाय बंधन काढून घ्यायचं नाही. मी यावं आणि तुझं बंधन काढून टाक. ठीक आहे मला. तो गेला तिकडीच. 1 दिवस झाले, रात्री येऊन पाहतो राजा कुठे गेले, लेकरू कुठे गेले, शोधा रे. शोध लावलं, हुडकून काढले. माय तुला कोण बांधले? सेवक लोक विचारले, कोण बांधले तुला? माझा गुरु बांधले. ऐकलेले की नाही? माझा गुरु बांधले. मग सोडून टाकतो? नाही नाही नाही, माझा गुरु आल्याशिवाय हे बंधन सोडता येत, हात लावायचा नाही म्हटलं. तो गेले वापिस. राजासाहेब भेटले, वैरागी भेटले, परंतु त्याला बांधून ठेवले. कोणीतरी बांधून ठेवले. त्याला सोडायचं होतं नाही. त्यांचं कोणीतरी गुरु म्हणे, त्या गुरु त्याला बांधले म्हणे. ते गुरु आल्याशिवाय तर सोडायचं नाही म्हणे. हे गेला पळत.
जाऊन सोडायला ए थांबा थांबा म्हणले. सोडायचं नाही. का बरं? माझं गुरु बांधले. कोण गुरु? लफंग आहे असं बांधून ठेवू देत का त्यांना? गुरु म्हणे तुला धोका देण्यासाठी हे काम केलेले आहे, तसं नको बेटा. नाही 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 नाही, माझा गुरु यायला पाहिजे, माझा दोरी काढायला पाहिजे, माझा बंधन तोडायला पाहिजे. मजबूर झाला तो. काय करणार? तो बी वापस केला. त्यावेळे शंभू महादेवाला वाटलं हे कसं करावं, हे एवढा निष्ठा ठेवले गुरुप्रती. महादेवाला वाटलं हे नंदी उठ. काय काय नाही, ते वैरागीला जाऊन भेट, त्याचा बंधन काढून टाक. नंदी महाराज आले. नंदी महाराज आल्याबरोबर दर्शन घेतली. माय तुला धोका झालेले माय, तसं नव, हे दोरी काढून टाकू तुझं. शक्य नाही म्हटलं. माझा गुरु यावं, माझा दोरी काढा. नंतर साक्षात ओंकारेश्वर भगवानच त्या ठिकाणी अवतार घेतलं. दर्शन घेतली माय. महादेव म्हटलं ते येणार नाही, जाणार नाही, ते तुला धोका दिलेले आहे, ते मला काही माहित नाही. माझा गुरु यायला पाहिजे, माझा बंधन तोडायला. देव असला तर काय, तो काय असला तर काय, परंतु माझा बंधन माझा गुरुच काढावा लागतं म्हटलं. त्यावेळे मजबुरीनं नंदीला सांगावं लागलं, या लफंगाला हुडकून आण, कुठं येते ना. नंदी धावून गेला. जाऊन त्या चोराला भेटलं. चल म्हटलंय. कुठं? महादेवांच्या आज्ञे. कोणाला बांधून ठेवलास तू? थरथर कापू लागला. वीरभद्र आले. नंदी, 2-3 भृंगी सगळं येऊन पकडून जबरदस्ती त्या लेकरा पुढे येऊन. आता महादेव म्हटलं रे हे काय केलास? हात जोडून उभा. आमच्या हाताना ते दोरी काढायला तयार नाही, ते काढ. त्यावेळे दोरी सोडलं. महादेव उभा आहे, वीरभद्र उभा आहे, नंदी उभा आहे, भृंगी उभा आहे. त्याच्या सोबत कोण आहे? गुरु बी. दोरी काढल्याबरोबर कोणाचा पाय पडले म्हटलं तर त्या चोराचा पाय पडले ते लेकरू, परंतु महादेवाचा पाय पडलेले नाही. मानलो मी गुरु. याचा अर्थ गुरु धोका द्यावा असा नाही, परंतु यांच्या भावना कसा आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असायला पाहिजे. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावे, आधी नमस्कार कोणाचा करावे. मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाचे प्रसाद भेटे. कोणाचा प्रसाद? त्यावेळी तो हात जोडला. माय माझ्याकडून तुझा देवाचा दर्शन झाले नाही, तुझ्यामुळं मला देवाचं दर्शन घडलं, म्हणून त्याच्या पाय पडायला गेला मला. त्याने कधी कधी शिष्यापासून सुद्धा गुरुचं कल्याण होते, कधी कधी गुरुपासून शिष्याचं कल्याण होत राहते. हे अनन्य संबंध आहे गुरु शिष्याचा. भेदभाव त्या ठिकाणी नाही. गुलबर्गाला तुम्ही जावा, गुलबर्गाला जाऊन बघा, गुरु कोण आहे शिष्य कोण आहे कळत नाही. शिष्य शिष्यच राहावं, गुरु गुरुच राहावं असं काही नाही. शिष्य
शिष्याला जोपर्यंत त्याला गुरु बनवित नाही तोपर्यंत तो गुरु नाही. शिष्याला गुरुचा पदवी देवावा लागत. म्हणून जाऊन आले की नाही परवा तुम्ही कुठं शरण बसत बाप्पा शरण बस. तुम्ही गुलबर्गाला जाऊन बघा कधी कधी कलबुर्गी म्हणून गाव आहे जाऊन एक भव्य मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये बघा शिवहार त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर गुरु आणि शिष्य एकाच गद्दीवर बसलेले आहे. गुरु कोण आहे शिष्य कोण आहे त्या ठिकाणी कळत नाही. तापरहित पदम गुरुपदम स्वतःचा पदवी देणारा सद्गुरु आहे म्हणून त्यांच्या प्रसादाच्या थोरी. प्रसाद घेताचे स्वामीच्या नाश होय हरिषड वर्ग जे आहे क्लिअरिटी करणारा सद्गुरुनाथा. म्हणून त्या वैरागी गुरुला मानलं. तेवढंच नाही एकलव्य सुद्धा चिखलाच्या मूर्तीला गुरु मानलं म्हणून त्यांना एवढा विद्या अवगत झाली. त्यांना त्या प्रकारे आपल्या अनंत जन्माचा एक जन्म नाही अनंत जन्माचा संचित कर्म आगामी कर्म प्रारब्ध कर्म जे कर्म नष्ट करण्याचा जो कार्य गुरुमौलीच्या सानिध्यामध्ये आपल्याला प्राप्त होत आहे. त्याकरता बसा खाली बसा. शिवहार लावाय का काम क्रोध लोभ मोह मद मत्सर डंब अहंकार हे एक दिवसाचं नाही. जन्मतः हे आलेली विकार आहे. त्या विकाराला नष्ट करण्याचा बेस्ट उपाय फक्त श्रवण करणे. नाश होय शरणीच्या. एकामागे एक एकामागे एक एकामागे एक उद्भव होत राहणार. चांगलं गुण निर्माण करावं लागते वाईट गुण निर्माण करायचं गरज नाही.
ते का ट्रेनिंग घ्यावं लागते का वाईट गुणासाठी? चांगल्या गुणासाठी ट्रेनिंग घ्यावं लागते. ट्रेनिंग सेंटर वाईट गुणाचं ते बी सेंटर आहे कुठं कुठं. तर झोपले होते माणूस, ट्रेनिंग घेऊन आले होते का? ते फुकट मध्ये ट्रेनिंग भेटते. आणि पहिला उपलब्ध करून देतात, नंतर तुम्हाला सोडून देतात. तुमचा विकास बघून एक आईला आनंद, वडिलाला आनंद, गुरुला आनंद आणि जवळ असलेल्या लोकांना सुद्धा आनंद वाटते. आणि पुढे जात असेल तर वडणारे लोक जास्त राहतात. या लौकिक लोकांचा विश्वास करणं भयानक अवघड आहे. कॅमेरामध्ये पाठीमागं पुढे पाठीमागं पुढे. का विश्वास करू नये? धोके आहे. आजकाल तर भयानक अवघड झालेले. परिवारामधील जे आई म्हणून हाक मारतो, वडील म्हणून हाक मारतो, तेच लोक हैवान होऊन चालले. बरेचशा ठिकाणी मी पाहू लागलो होतो. हैवानाच्या स्थितीला ते पोहोचलेले. विश्वास करणं अवघड आहे. म्हणून सावधान बाळगायचं. त्यावेळेला एक काम करतो गुरुमाऊली, मी तूपणा हा नुरे सुख अक्षय. सगळं जाऊ शकते, परंतु मी तूपणा जाणं भयानक कठीण आहे. जयपालकर महाराज उभं बसत नाही, काहीतरी करत राहते. ते ह्याला घेऊन गेले मला, ते कोणतं बर्दापूरला पहिले कीर्तन करायला लावले. कधी कधी मी म्हणतो मला कीर्तन जमत नाही. म्हणजे तिथं कसं जमलं म्हणतात. बर्दापूरमध्ये तुम्हाला कसं जमलं? इथं का जमत नाही? आणि तिथून नंतर दुसऱ्याकडे घेऊन गेले आणि तिथं जमते, मग आमच्याकडे का जमत नाही तुम्हाला? आणि असं जमत नाही म्हणले की आता पावसाला अजून जमून गेले. तर मी तूपणा हा नुरे सुख अक्षय. जोपर्यंत मी हा शब्द आहे, सर्व गेल्यानंतर हे मी जात नसेल, त्यावेळेला त्याला मोक्ष नाही. एक कीर्तनकार होतं, त्यावेळेला मला सांगायचं, बराच वेळ ते बोलत होते. तो शिवादेव होऊन गेले. ते उदाहरण देत राहत होत. मूर्तिकार होता म्हणून एक मूर्तिकार, भयानक खूपसूरत मूर्ती करायचं. हुबहूब तुम्ही उभा राहिले का असा. एक महाराज आले. महाराज म्हणाले, अरे काय हुशार आहेस रे तू. हो, काय झालं मला? इतकं सुंदर मूर्तिकार आहे, परंतु महाराज सांगा काय नाही, तू 7 दिवसामध्ये मरणार आहे की, तुझं कला कसं होईल? त्यावेळी त्यांनी म्हटलं, मला घेऊन जाण्यासाठी कोण येणार आहे? मला घेऊन जाण्यासाठी कोण येणार आहे?
यमदूत येणार आहे. दिवस किती? 7 दिवस आहे. ठीक आहे, बघून घेतो म्हटलं. 7 सुंदर मूर्ती तयार केली त्यांनी, 7-8 मूर्ती. एक 10 मूर्ती केलं त्याला 7 दिवसांमध्ये. 10 मूर्ती करून त्या मूर्तीच्या बाजूला तो बसला. ते 12 मूर्ती, 11 मूर्ती सेम टू सेम. त्यावेळे यमदूत आला, येऊन पाहिलं, त्याच्यामध्ये कोणाला फास घाला. प्रश्न पडला त्याला, फास कोणाला घालायचं? चुकीचा फास पडला तर अवघड होते. तो वापिस गेला, यमराजाला भेटला. राजा काय झाले? 7-7 12 माणसं बसले, परंतु कोण खरं कोण खोटं मला काही कळत नाही. कोणाला आणावं काही कळलं गेलं. हे मूर्ख, तुला कळत नाही, मला कळते म्हणले. ते खाली आले, येऊन काय केलं माहितीये का? वा, काय कलाकार म्हणावं, काय सुंदर मूर्ती तयार केले. काय त्यांच्या केस आहे, त्यांचा काय रंग आहे, त्यांचं काय नाक आहे, काय डोळा आहे. वा 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 म्हणून भयानक तारीफ केला. तारीफ करून नंतर म्हणू लागला, यामध्ये एखादी ते कलाकार इथं असलं तर त्यांचा सत्कार करायचं माझं इच्छा होतं, परंतु काय करावं, ते माणूस इथं येत नाही, त्याचा सत्कार करत होतो. महाराज मी इथंच बसलो, मला बी तेच पाहिजे होतं. मला फास गाठला, उचलून घेऊन गेला. मी तूपणा हा नुरे सुख अक्षयी. कोण काय घेऊन गेले माहिती का? कशासाठी गेले तुला? मी इथं बसलो, माझा सत्कार करा. सत्ता संपल्यानंतर होते आता. माझा उरलं तसंच, माझा उरला म्हणून म्हटलं तर तुम्ही गेलावरी. ज्यांनी सांगून घेत नाही, माझं म्हणून सांगून घेत नाही, त्यांना मोक्ष भेटला. हा नुरे सुख अक्षयी, सुख ब्रह्मानंदी होय, गगने आनंदान मावे. शिवहर कुंभार का म्हटलं? कुंभार म्हणण्याचं काय कारण? कुंभार 2 काम करतो. माय आहे का इकडं? कुंभार आहेत का गावात? आहेत. सामरगावला कुठेही जाऊन बघून या. कुंभाराला का बघायचं म्हटलं? मडकं करायचं बघायचं. आपल्या गावामध्ये कुंभार आहे. ज्या ठिकाणी आम्ही जन्म घेतला त्या ठिकाणी कुंभार आहे. कुंभाराचं घर जास्त आहे. बघितले का नाही? परवा आला होता. आता बरोबर ऐकू येत नसलं तरी युट्यूब उघडून बघायचं. नंतर लाईव्ह साठी त्यांना मुद्दाम घेऊन आणलो आम्ही. समजा कुठं कुठं घेऊन जात नाही तरी कुंभार म्हणण्याचे एकमेव कारण आहे. कुंभार 2 काम करतो. एक मोठा दगड राहते, ते मधी राहते. एक लाकूड राहते, ते वरी राहते. मधून बी असं थापत राहते, वरून बी मारत राहते. आणि एक रूप तयार करते. आतून रूप करणारे आणि बाहेरून रूप करणारे. गुरु फक्त वरीच मारत नाही, तुम्हाला आतून सुद्धा तुम्हाला नीट करत राहतो, म्हणून त्याला कुंभार म्हणतात. लक्षात आलं का? आतून बी सांभाळणारे, बाहेरून बी सांभाळणारे.
फक्त तुम्हाला आतून सांभाळलं तर जमत नाही माय. तुम्हाला पैसा पाहिजे, नवरा पाहिजे, व्यवहार पाहिजे, शेत पाहिजे, शिवार पाहिजे, घर पाहिजे. एक घर नाही, बिल्डिंग वर बिल्डिंग पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, बंगला पाहिजे, हिरोंडा गाडी पाहिजे. एक हे का, एक लिस्ट द्या बघू काय काय पाहिजे. हा, लिस्ट कधी संपत नाही. लिस्ट संपत नाही. आणि त्या लिस्ट मधला थोडासा काय व्हायना परंतु तुम्हाला दिला तर तुम्हाला समाधान होईल. ते बाहेर सांभाळणे थापून मग बाहेरचा सुविधा जास्त होऊन आत गडबड असेल तर वरी लावला पट्टा, जाऊन बसला धाब्यात, ते कसं जमते. अंगदिच्छगे मध्यम हंसवा तिंबवरू कंगळिच्छगे परवधवा निरेवरू लिंगलांಛನ ಧಾರಿ ಆಗಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮಾತಿನಂತೆ ಮನವಿಲ್ಲದ ಜಾತಿ ಡೊಂಬರ ನೋಡಿ ನಗುವ ನಮ್ಮ ಗೂಡಲ ಸಂಗಮದೇವ. लावला विभूती, लावला गंध, लावला माळ, घातला लिंग, दागत घेऊन जावं, बाटली घेऊन बसलं. काय उपयोग आहे. म्हणून फक्त वरी स्वच्छ राहणं मतलब नाही, आत स्वच्छ राहणं फार महत्वाचं आहे. म्हणून आतून सुद्धा शुद्धी करण्याचं काम गुरुमाऊली करत राहतात. कसा शुद्धी करतात? या प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आत स्वच्छ होते. बाहेर स्वच्छ पाणी न होतील, आंघोळी न होतील, परंतु आत स्वच्छ राहणं गरज आहे ना. म्हणून गुरुला काय म्हटलंय? कुंभार म्हटलेले, गुरुला धोबी म्हटले. गुरु धोबी, शिष्य कपडा. गुरु हा धोबी, शिष्य हा कपडा. मार देतो. कपडा फाटून जाऊ म्हणून मारत नाही. कपडा फाडले की कपड्याचा मालक दंड लावते, हिसाबाने मारायला लागते. रप्प रप्प रप्प. हा, नवरा भांडा एखादी केला असलं तर फाटून ते जाते. मार. मग त्याचा राग कुठं काढावा? कपड्यावर तर काढावा, भांड्यावर तर काढावं, दरवाजाला तर काढावं, धस्सुदीची दरवाजाला तर मारावं, नाही ते झाडूवर तर काढावं. झाडू लवकर आणावं लागते. झाडूवर राग काढल्यावर झाडू लवकर घेऊन यावं लागतं. भांड्यावर राग काढल्यावर भांडे लवकर घेऊन यावं लागते. दरवाजाला मार गेला तर दरवाजा आणावा लागते. तस हिशोबाने आपण व्यवहार केलं, कपडा व्यवस्थित राहते. गुरु धोबी, शिष्य कपडा स्वच्छ करतो. ज्या प्रकारे कपडा स्वच्छ करणारा आहे, गुरु रूपी, शिष्य रूपी कपडा, गुरु रूपी धोबी कपडा स्वच्छ करतो. त्याप्रमाणे लक्ष्मणा म्हणे घ्यावो जन्म मृत्यू सुखावा. किती सुखी आहेत, हात वर करा भाऊ. सुखी किती? अवघड आहे. दुःखी आहे. दुःख आहे म्हटलं तर मरून जावं का? जास्त दुःख असलेले माणूस मरते. मरू बी वाटत नाही, जगू बी वाटत नाही. कधी कधी असं म्हटलेली एक व्यक्ती मिळू शकत नाही की आयुष्यामध्ये मरण्याचा विचार न आलेले व्यक्ती. मरण्याचा विचार न आलेले व्यक्ती कोणीतरी आहे का? छोट लेकरू सुद्धा म्हणतात मेले रे.
छोटे छोटे लेकर मेलेले बरं. आजकाल लेकर म्हणू लागले फाशी घेऊन मरतो बघ तो काहीतरी आगाऊ बोलू नको. लेकर म्हणले ताईला आजकाल मारायचं बी भीती नाही. परवा मोबाईल दिला नाही म्हणून फाशी घेऊन मरून गेला पोरगा. मोबाईल काढून घेतली पेपरमध्ये बघितले की नाही ते लेकरू खेळत बसले. आई मोबाईल काढून घेऊन बाजूला ठेवली. राग आला ते भ्यात राहते की नाही भ्यात ते साफ करत बसली आई. भ्याट घेतलं डोक्यात ठेवलं जाग्यावरच ठार. ते मेलेले त्याला पत्तात नाही. छोटं लेकरू त्याला काय माहिती मात्र मोबाईल बघत बसले. मोबाईल घेतला अजून मोबाईलच बघतो तो वाहून गेले. एवढं वेळ असेल मोबाईल त्या करता संस्कार फार महत्वाचे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो लेकराला शांत करण्यासाठी एकमेव उपाय आहे ते मोबाईल देणे. मोबाईल देणे जेवून बसते लेकरू त्याला बी सवय लागली त्या प्रकारची. लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू सुख भाव. तुम्हाला सांगत होतो जीवन हा सुखाचा आहे का? सुखाचा नाही. हे भवबंधन आहे. जन्म दुःख जरा दुःख मरण दुःख. पावला पावलाला दुःखाच्या अनुभूती घेत राहतो. जन्मताना दुःख 1000 इंचू चावलेले त्रास. पोटात असताना दुःख 9 महिना 9 दिवस तेवढंच रूमामध्ये गर गर फिरायचं. तिथंच पडून राहायचं. आई मिरची बी खाते आंबट बी खाते माती बी खाते. किती त्रास होत असेल. मिरची खाली की चरारा लागते त्याला. तेवढं दुःख भोगून बाहेर आत येताना आईला बी दुःख त्या लेकराला बी दुःख. म्हणून बाहेर पडल्याबरोबर रडण्याचं एकमेव कारण आहे दुःख. दुःख म्हणून जन्म मृत्यू चुकवावं. पहिला जन्म चुकवावं. मृत्यू ऑटोमॅटिकली चुकते. बरोबर आहे. पहिले जन्म चुकवा की मृत्यू चुकवावं. जन्म चुकवावं की मृत्यू चुकवावं. जन्म चुकावावं नंतर मृत्यू ऑटोमॅटिक चुकून जाते. कसं चुकणार आहे? या ठिकाणी गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये येऊन बसल्यानंतर आपोआप मृत्यू चुकून जाते. मृत्यू चुकते. मरणारच नाही तुम्ही, अमर होणार आहे. मग मरणार कोण? बॉडी मरणार आहे. आत्मा कधी मरणार नाही. आत्मा अमर राहणार आहे. ह्या गोष्टी ज्यावेळी कळाला आम्हाला, मरणवे महानोनी, कधी मरू कधी मरू, कधी देहाते विसरू. मरणवे महानवमी. मृत्यू हा महानवमी सांगितलंय. त्याकरता पाच गेले पाच ठाया
काय म्हटले? पाच गेले पाच खाया हा. पैसा देह गेला विलया. पाच गेले पाच काय? हा? पाच गेले पाच खाया खाया पैसा देह गेला विलया. पाच तर कळालं मला. खायची खोया मला काय स्थूल सूक्ष्म कारण म्हणून हे तीन शरीर आहेत. ह्याच्यामध्ये पाच तत्व आहे: पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश. परंतु हे सगळं गेलं तरी एक उरते. एक उरते तत्व, तो आत्मतत्व. तर हे ज्यावेळी आम्हाला कळालं त्यावेळेस समजून घ्यायचं जन्म मृत्यू सुखवाव. परंतु आम्ही इस्तेमाल गुरुमाऊलीचा मतलबीना इस्तेमाल करतो, आईला बी मतलब करतो, वडिलांना बी मतलब करतो, दोस्ताने सुद्धा मतलबीना करतो, व्यवहार सुद्धा मतलबीना करतो. व्यवहार हे मतलबाचं गोष्ट होऊन गेली. तिथं प्रेम शिल्लक राहिलेले नाही. त्याप्रमाणे एक महाराजाजवळ एक शिष्य आला. महाराजजी तुमचा फोटो पाहिजे म्हणले. त्याने म्हटलं हे परवाच घेऊन गेलाच की रे फोटो, अजून कशाला फोटो पाहिजे? नाही, एक दुकानात लावायला पाहिजे. एक घरी लावलो, अजून एक कुठं कुठं माय कुठं ऐकू येऊ नये. दुकानात. एक फोटो घरी, एक फोटो दुकानात. म्हटलं दुकानात कशाला पाहिजे? महाराजजी या गोष्टीसाठी फोटो पाहिजे. ते डुप्लिकेट माल असलं तरी सुद्धा गुरुमाऊलीचा शपथ घेऊन सांगतो चांगला आहे म्हणून घ्यायला पाहिजे. माझं झाले की त्यांना सुरू केलं की झालं. प्रमाण घेणार आहे. माझा संपर्क शेवटच झाला. या ठिकाणी महाराजांचं एकमेव उद्देश सुरुवात सांगितल्याप्रमाणे लौकिक आणि अलौकिक या दोन गोष्टी आपल्याला गरजेचे आहे. या लौकिकामध्ये तुम्ही संपन्न आहात म्हणून मला या ठिकाणी इथपर्यंत बोलून घेतलं. तुम्ही संपन्न नसेल तर आम्ही इथपर्यंत येणं म्हणजे भयानक कठीण होत होतं. आणि इथपर्यंत आमच्या
मंडळी पोहोचले म्हणून, आपला विचारधारा तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे म्हणून आमच्या धावा तुम्ही केला. आणि त्याप्रमाणे हे बघा, हे ड्रेस बघितलं मी, हे ड्रेस बघून म्हटलं जसं पोलिसाचा ड्रेस बघितल्याबरोबर हे पोलीस म्हणून म्हणतात ना, हे आपला ड्रेस आहे. 1000-1500 वस्त्र आम्ही आणलो होतो. इतका शोभा त्या ठिकाणी दिसला आपल्याला. तिथं आल्यानंतर आमच्यासोबत आले होते, चलत आले होते. दिल्लीत आले की नाही ते माहित नाही, परंतु कपिलधारला येऊन कोणी कोणी आमच्या जवळ वस्त्र घेतलेले. हे बघितल्याबरोबर गुलबर्गाला बघितलं मी, हे असे वस्त्र इथपर्यंत ते निशाणी पोहोचले. आणि हे ड्रेस बघितल्याबरोबर आम्हाला एक प्रकारचे आनंद वाटते, आमचा माणसं इथं आहे. शिवाहर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भोसाला आल्याबरोबर मला प्रथम आनंद वाटला. कोणाला बघितल्यावर जयफळकर महाराजांना बघितलं बरोबर ना, म्हणजे जोरात मी बर्दापूर मध्ये बोललो होतो. जायफळ कसं राहते, खीर मध्ये जायफळ टाकलं जबरदस्त गोड लागते. तसं भोसामध्ये जायफळ पडल्यामुळं इथं गोड वाटले. फार निष्ठावान माणूस आहे. एक दिवस आला होता आमच्या मठाला तंबूरला. म्हटलं प्रसाद घे. नाही हो अप्पा, प्रसाद जमत नाही. मग केव्हा केला? मी सकाळीपासून केला नाही. मग करून घ्या. नाही, जायफळेश्वर की कोणतं महादेव, जायेश्वर महादेवांच्या पूजा केल्याशिवाय मला प्रसाद घेता येत नाही. मग संध्याकाळी एखादी गाडी पिढी व्यवस्था होत नसलं काही हरकत नाही, परंतु जाऊन त्या ठिकाणी पूजा करून त्यांच्या समाधानकारक मी सेवा केल्याशिवाय मी पोटात प्रसाद घेत नाही तो म्हटले. एवढा निष्ठा बाळगणारे आपल्या या परिसरामध्ये आजकाल जंगम लोक सुद्धा अवघड वाट धरलेले आहेत. ते बी खावलेले, ते बी पिवलेले, ते गोष्ट वेगळी. परंतु शुद्ध सात्विक विचार बाळगणारे जंगम समाजामध्ये मी जयफळकरच महाराज म्हणतो. तुमचं नाव काय? शंकर स्वामी जयफळकर. शंकराच्या आराधना करून आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे. जोड लावण्यामध्ये त्यांचे एक सहयोग आहे. तर आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलं. तेवढंच नाही, आज त्या अवतीभोवती असलेले काही भक्त आपल्या दिशेने जुळलेले आहेत. तर हे आपल्या व्यक्तींना पाहिल्यानंतर गुरुमाऊलीला कधी समाधान वाटते, त्यांच्यासारखं गुण धारण करून उभा राहिलेले शिष्याला बघून गुरु महाराजाला समाधान वाटते. तुम्ही काय तर धन द्रव्य सगळं काही देऊन सुद्धा तुमच्या जवळ अवगुण असेल तर महाराजांना अवघड वाटते. म्हणून स्वतःच्या रूप, गुरुचा रूप, शिवदास म्हणे भृंगी कीर्तनयाय शिवरूप होये निश्चय. म्हणून देवाच्या पूजा करत असताना महाराज कपडा काढतात, सगळं काढून महादेवासारखं विभूती लावतात, महादेवासारखं रुद्राक्षी घालतात, महादेवासारखं व्यवहार करतात, नंतर महादेवाचा पूजा करतात. शिवभुवनी शिवपूजिजे. बाहेर महादेवासारखं होतो, आत सुद्धा महादेवासारखा विचार तिथं निर्माण व्हावं लागते. त्यावेळेस सद्गुरु माऊली तुम्हाला प्रसन्न होतात, त्यावेळी तुम्हाला प्रसाद देतात. तसं सद्गुण धारण करून आपल्या समोर या ठिकाणी बसून आहे. परंतु कीर्तन करण्याचा पूर्वी मला संशय होतो. काय माहित, मला काल बोलता आला नाही, आवाज बसला.
असं मी बोलत होतो काल आमाशी होत. महाराज असं का बोलत, आवाजच बसले. मला सामानगावच्या नंतर जाऊन सामना कसं करावं या लोकांची म्हणून मला टेन्शन लागला होता. नंतर मी विचार केला कसं करावं देवा. खरा त्यांच्या भक्ती असेल तर देवा मला आवाज बाहेर काढा म्हणून सिद्धेश्वरला पहिला पाय. म्हणून आवाज माझा नसून हे महादेवाचा आवाज आहे म्हणून तुम्ही ऐकून घेतला तर माझं काही नाही. मी तू पण हा दोरे सुखाची म्हणून फार सुंदर रीतीने तुम्ही श्रवण केला. आणि वेळोवेळी कीर्तन करत असलं तर सगळे आपल्याला अभ्यास करतील. संगीताचा नाद नको. आणि या लोकांना सुद्धा खांबा बसले उभा टाकले. आता महाराज म्हटलं अजून लांबून घेऊन गेलं तर कसं करावं म्हणून आता गप्प राहिलेले बरं म्हटले हे लोक. आमच्यापेक्षा लई हुशारी झाली. तर प्रमाण कुठल्या प्रकारचे न घेता संपूर्ण टोटल कीर्तन करण्यासाठी मला आस्पद करून दिले, संधी करून दिले. सर्व भजनी मंडळ आणि पुकवार मास्टर फार सुंदर वाजतात. सुंदर साथ त्यांनी सुद्धा दिलेले आहे. पेटी मास्तर सुद्धा साथ दिलेले आहे. अजून कुठे कीर्तन असलं तर तुम्ही सगळे तिथे या आणि चांगलं असंच गप्प राहून मला साथ द्या. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी लक्ष्मण लक्ष्मण